गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय अष्टविनायकला सगळेजण. आम्ही दरवर्षी जातोय तसे याप्रमाणे याही वर्षी चाललोय. तुम्हाला दाखवतो कसं काय काय, आम्ही कुठल्या गणपतीला जाणार, कुठं विजिट करणार, सगळेच चाललोय आम्ही. मम्मी ते शिवन्या, भाग्यश्री, मम्मी आणि त्याच्यानंतर ऊन तर खूप आहे तरी चाललोय आम्ही. बघू रस्ता तर आता बऱ्यापैकी रस्ता तर आता झालाय. ट्रॅफिक कमी आहे पण ट्रक जास्त आहेत आज रोडला. आणि त्याच्यानंतर चांगलं वाटायला आता. बघूया, ऊन खूप आहे, 40 टेम्परेचर आहे. ऑन द वे आहे. साताऱ्यात आलोय आता. वातावरण एकदम बेस्ट झाले. पाऊस पडत होता मागं, मी झोपलो होतो. बाया झोपले. आमचं कृष्णराज, शिवन्या बघा किती दमवाल्या. इथून मुंबई 271 किलोमीटर आहे. मुंबईला पण जाणार आहे आम्ही. मुंबईला पण जायचं ना बाबा? म्हणजे लास्टला आहे काय? ते लास्टला आहे काय ते? हा. पाऊस यायलाय आता. बारीक बारीक पाऊस यायलाय. हे बघा, अजून आम्ही पोहोचायचंय पहिल्याच गणपतीला. रोड मध्ये जाय. इकडे बघा लोकेशन कसं झाले पाऊस पडल्या म्हणून. चाललोय आता आम्ही. पाऊस पडायला इकडे खूप. लोकेशन बघा. पहिल्या गणपतीला आलोय आता आम्ही, मयुरेश्वर मोरगाव. आणि आता चाललोय आम्ही गणपती. कोणच नाहीत लोक इथं, सगळं शांत 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 आहे. किती किती खूप छान एलिफंट केल्यात बघा, मार्बलचे आहेत. हे बघा, हे आय थिंक दुसरं मंदिर आहे पण पूर्ण मार्बल मध्ये केले हे मोरगाव मध्ये. बघ ओ मॅव, बघ कृष्णा, बघ मॅव. ओ मॅव मॅव, ओ मॅव. हो तिथं आहे, तिथं आहे. हो पकड त्याला, पकड. चावते बघा. हा बघा, हे बघा, हे बघ आंबा कसं दूध प्याले. गाई आहे. हे बघा मंदिर. अजून काम चालू आहे वरचं. पिल्लू उभा राहा इथं. हो का, कृष्णा उभारतो इथं. किती शाना झाले बाय. चल पिल्लू. हो का, हे हत्ती बघा, एलिफंट. हो का, किती भरपूर एवढी हत्ती केल्यात पूर्ण साईडनं. हे बघा किती भारी मंदिर केले. डिझाईन खूप छान आहे. जैन मंदिर आहे. जैन मंदिर मोरगाव. हे बघा, हो का, राधा कृष्ण आहे काय. खूप छान मंदिर, पूर्ण छान मार्बल मध्ये केलेलं आहे काय. आलो इकडे आता मयुरेश्वर मंदिर मोरगाव. पहिला गणपती अष्टविनायकचा. 8 ते 10 बंदूक आहेत. अजून याला बंदूकच पाहिजे आहे. द्या की, कितीला आहे ती? द्या ती. हे बघ इथं छान बंदूक आहे. ही जरा वेगळी आहे, हे नाही आहे तुझ्याकडे असली. ही बघा लिस्टिक लावले कशी. काय ते? ती काय तर गळ्यात घालव. असू दे ना ती. हा घ्या आता चला.
हां 120. हे तोरण कितीला? राहू सर काय करायचं तर फुलं तेन घेतल्यात. लई वेळ लागला नाही आज याला, रात्र झाली 5 गणपतीला. टोटल 11 पायऱ्या आहेत तिकडे चढायला. पाय स्लिप होईल. आणि हे बघा फायनली श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव. चढून पायरे पाय दुखले. व्यायाम नाही आहे तुम्हाला कुणाला. हे बघा इथं काय आहे, नंदी आहे. पूर्ण रिअल वाटाली. साईडनं पॅक केले. महादेवाची पिंड एक आहे. इथं कासव आहे असा. एवढा मोठा कासव आहे. समोर डायरेक्ट मंदिर आहे काय, डायरेक्ट समोर मंदिर आहे. खूप छान कमान आहे अशी. आत आलो आता. खूप छान वातावरण झाले आज. कोणच नाही आहे. शूटिंग अलाउड नाही आहे इथं. मंदिराच्या आत आलोय. व्हिडिओ अलाउड नाही आहे इथं. इथनं दाखवतो ग तुम्हाला गणपती बाप्पा. हे मंदिर आहे इकडं. व्हिडिओ अलाउड नाही आहे. गणपती बाप्पा बघा. एवढा छोटा रस्ता आहे, तिथून बाहेर यायचं आहे. बघा मम्मी आली. खूप डेकोरेशन केले. हे मंदिराची अशी फेरी आहे. तो असं इथं ही पूर्ण इकडं अशी लाईन असते. इकडं अशी लाईन जाऊन मग ही लाईन करून ती वर पायऱ्या आहे. तिकडं वर जाऊन. पण आज कोणच नव्हतं. बघा किती छान पाऊस पडला इकडं. तुळस इथं आहे. तर अंजीर घ्यायचा आहे. तो उंदीर मामाचं इथं मंदिर आहे. हे केवढा मोठा पेरू आहे. आता 7:30 वाजले. 7:45 आता जेवायला आलोय आम्ही. आता आज टीम नाईकची ट्रिप चालू आहे, त्यामुळं आता ओनली व्हेज जेवण, नॉन व्हेज खाणार नाही. हे स्वामी म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडं आलोय. मॅच चालू आहे इथं. आणि हो बघा बंदूक मॅन. बघा याला बंदूकचा लई नाद आहे. कसं पुसाले बघा. प्लेट पुसून देणार आहे आता सगळ्यांना. कुणाची प्लेट हो का. शेअर कर पिल्लू. पिल्लू आईला सांग प्लेट पुसून वापरायची. पण कसं आहे माहिती आहे काय, जर वेळी आपल्याला जिथं नाश्ता आणि जेवण मिळाले ते अपेक्षित धरायचे नाही. ते बदलतात हॉटेल. तुटली बंदूक. पनीर कढाई मागवलेलं. इथली फेमस शेवभाजी. पनीर कढाईमध्ये फ्लावर, वटाणा, बीन्स, मिक्स व्हेज आहे का काय समजा. मिक्स व्हेज आणि पनीर कढाईचा फरक माहिती आहे ना. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय सेकंड गणपतीला थेऊरला. आणि स्टे जर चांगला झाला आमचा. आणि आज आमचा ड्रायव्हर आहे कृष्णराज. हे बघा गाडी चालवायला. पिलू तुला येते गाडी चालवायला. हां गेअर कुठे आहे. गेअर गेअर विंडो खाली कर म्हणाले. विंडो खाली कर. गाडी चालवलीस.
आणि नाश्ता करायला चल की. चल ब्रेकफास्ट करूया. चल बेबो चला. बंद करा. चला ब्रेकफास्ट करूया आपण. हाय गाईज, ऍक्च्युली हाय करूया. ऍक्च्युली प्लॅन मध्ये थोडेसे चेंजेस असं झाले. मम्मीची तब्येत खराब झाली अचानक. तिला होईना थोडा BP हाय झालाय. सो आम्ही प्लॅन चेंज करून आम्ही आता बॅक टू टाउन म्हणजे रिटर्न घरी चाललोय. आणि मे बी आम्ही लवकरच नंतर ट्रिप पूर्ण करेन. कळतं तुम्हाला. बघा सगळी आवरून बसलेली सेकंड गणपती जायला. मी पण तुम्हाला बोललो होतो तर प्लॅन मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही इथं पाऊस बघत होता आणि आज केवढं ऊन आहे बघा. एवढं ऊन आले इकडं. आणि रस्ता कसा आहे बघा एकदम भारी आहे. पण ऊन खूप आहे. पूर्ण लडाखला आले असं फील यायलाय. आम्ही आता सांगलीत चाललोय. यो रोड आहे बघा कसा. पुसेगाव फलटण रोड आहे. पुसेगाव फलटण रोड. कसे डोंगर आहेत बघा इकडं. रोड कसा आहे. ऊन खूप आहे खरं इकडं. यो बघा ऐकर बंदूक कोणाला गोय मला. भाग्यश्री कशी झोपले बघा. आम्हाला हॉटेल मिळालं नाही. आता सांगलीत आलोय आम्ही दीदीकडे जायला. आणि आम्ही आलोय आता शिवराज धाबा कराड. हे बघा अख्खा मसूर तिथं मिळतं. थोडं यांच्याकडे पण गॅसचा प्रॉब्लेम आहे. हे बघा LPG गॅस कमतरतेमुळे मर्यादित पदार्थ ग्राहकांना सहकार्य करा. काय झालं. मसूर बैंगन मसाला आणि दाल तडका सांगितले. तेच मिळते इथं. अख्खा मसूर सारखा हॉटेल आहे.